बाभुळगाव येथील विनयभंगाच्या प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. बाभुळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या विनयभंगाच्या एका गंभीर गुन्ह्यात यवतमाळच्या विशेष न्यायालयाने निकाल देत आरोपीला शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार बाभुळगाव पोलीस स्टेशन येथे एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एसडीपीओ संपतराव भोसले यांनी केला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. न्यायालयाने आरोपी यशवंत महादेवराव होटे वय 51 वर्ष राहणार यवतमाळ याला शिक्षा सुनावली आहे. भादवी कलम 354 अंतर्गत 1 वर्ष कारावास आणि 25,000 रुपये दंड तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1889 अंतर्गत 1 वर्ष कारावास आणि 25,000 रुपये दंड अशा प्रकारे आरोपीला एकूण 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्रित भोगाव्या लागणार आहेत. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट UK पांडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून हवालदार संजय कसार यांनी मोलाचे सहकार्य केले.